धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 एप्रिल रोजी हमीभाव केंद्रावरती हरभरा खरेदी करण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबवली गेली आहे। त्याची मुदत जी आहे ती 15 तारखेला संपलेली आहे नोंदणी करण्याची। मात्र जिल्ह्यामध्ये आणखी बरेच शेतकरी या हमीभाव केंद्रापासून वंचित राहतात अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। आपण आता एका हमीभाव केंद्रावरती आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी हे काम जे आहे हे आता काम बंद झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बारदाना अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ही काम जे आहे ती थांबलेलं आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50 ते 52 या ठिकाणी हमीभाव केंद्र आहेत आणि त्या प्रत्येक हमीभाव केंद्रावरती काल 15 तारखेला मुदत संपली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या हमीभाव केंद्राची बुकिंग केलेलं आहे त्या शेतकऱ्याचा माल आता या ठिकाणी खरेदी होणार आहे। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6000 शेतकऱ्यांनी या हमीभाव केंद्राकडे नोंदणी केलेली होती, मात्र त्यापैकी 5500 शेतकऱ्याचा माल फक्त खरेदी झालेला आहे आणि आणखी बरेचसे शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत। शासनाने 15 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवून दिली होती, मात्र एवढ्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचा माल संपूर्ण खरेदी झालेला नाही आहे। हमीभाव केंद्रावरती 5875 रुपयाचा भाव जे आहे ती शेतकऱ्याला दिला जातोय, त्यामुळे शेतकरी कुठेतरी समाधानी होता। मात्र काल 15 एप्रिलला या खरेदीची मुदत जी आहे, नोंदणीची मुदत जी आहे ती संपलेली आहे। त्यामुळे शेतकरी जी आहे ती धाराशिव मधला पुन्हा एकदा हरभरा विक्री करण्यासाठी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।